तुम्हाला लाज कशी नाही वाटत? 2019 नंतरच्या 2.5 वर्षांत उद्धव ठाकरेंनी असे काय दिवे लावले की त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देईल? श्री उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत फक्त आणि फक्त सुडाचे राजकारण बेशरमपणे खेळले गेले. कंगना राणावत, राणा दाम्पत्य, अर्णव गोस्वामी, अनंत करमुसे व केतकी चितलेही या सुडाच्या राजकारणात बली पडल्याची ठळक उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मुंबईतील पोलीस मुख्यालय हेच गुन्हेगारीचा अड्डा बनले होते आणि उद्धव ठाकरेंचे लाडके असलेले काही अधिकारी हा पोलीस मुख्यालयाचा गुन्हेगारी अड्डा उघडपणे चालवत होते व विविध ठिकाणी खंडणी वसुली जोरात सुरू होती. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कोरोना काळात जो भ्रष्टाचार झाला त्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक भरडला गेला. आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत व आता देवेंद्र फडणवीसजी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सुडाचे राजकारण बाजूला सारून फक्त आणि फक्त विकासाचे समाजकारण केले गेले व केले जात आहे. मुंबई पुणे मेट्रो, हिंदू हृदय सम्राट स्व, बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू ही याची ठळक उदाहरणे आहेत आणि या सर्व विकास कामांची पोचपावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेनेच महायुतीला दिली आहे. अंतिमतः मी एवढेच सांगेन की ह्या जनतेच्या जनादेशाला भ्रष्टाचार म्हणायला सामान्याच्या बुद्धिवान संपादकांना लाज कशी वाटत नाही? या अशा प्रकारे महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेस भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्या चपाट्यांना 15 जानेवारीच्या उर्वरित निवडणुकांत महाराष्ट्राची सर्वसामान्य जनताच चोख उत्तर देईल. नंतर या निवडणुकांत उबाठा शिवसेनेच्या व तिच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ होईल हे जनता दाखवून देईल याची मला खात्री आहे. अरुण वसंत सावंत, शिवसेना राज्य प्रवक्ते.